आशा वर्कर आणि गट प्रवर्तिका यांच्या प्रलंबित मागण्यासाठी सोमवारी तालुका स्तरावर धरणे, निदर्शने, आंदोलन करण्यात आले होते. राज्यात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी व मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू करून सार्वत्रिक लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहीम हाती घेतली आहे, त्या कामांमध्ये आशा, स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा सक्तीने समावेश करण्यात आला आहे. आशाने घरोघरी जाऊन विविध प्रकारच्या तपासण्या करून सर्वे करणे, त्यांचे रेकॉर्ड ठेवणे, कोरोना लसीकरण अंतर्गत कॅम्पमध्ये हजर राहून कामे करणे इत्यादी जबाबदाऱ्या आशा स्वयंसेविकांवर सोपविण्यात आल्या आहेत. तसेच या व्यतिरिक्त त्यांना नियमितपणे नेमून दिलेली 72 पेक्षा जास्त कामे करावी लागतात. सदर कामाचा बोजा आशा व गटप्रवर्तकांवर टाकल्यामुळे त्यांच्यावर शारीरिक ताण येत आहे व त्यांचे मानसिक संतुलन बिघडत आहे. मार्च 2021 पासून ग्रामीण व शहरी भागात आशा व गटप्रवर्तक यांची प्राथमिक आरोग्य केंद्रे, लसीकरण केंद्रे व क्वारंटाईन कॅम्प येथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत 8 तासांची ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामांचा आत्यंतिक बोजा पडत आहे. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, समान कामाला समान मोबदला या न्यायानुसार सर्व नगरपालिकातल्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना प्रतिदिन 300 रुपये व केंद्र सरकारने प्रतिमाहा 1000 रुपये देण्यात यावे, अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. अनिकेत ठाकरेसह प्रदीप इंगोले, विदर्भ न्यूज, अमरावती.